तर नमस्कार आणि सुप्रभात मंडळी, मी आहे तुषारने आपल्या डेली ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सकाळ सकाळी तुमचं मनापासून स्वागत करतोय। पुन्हा एकदा थंडीने जोर धरलाय। पाठीमागे बघा किती धुकं आलंय ते। सकाळचे साधारण 7 वाजलेत आता। हे बघा दोघे जण उठलेत आणि इकडे कोंबडा सुद्धा आरवायला सुरुवात झाली। डायरेक्ट बॅग लावली आणि आता आपण निघालो आपल्या डायरेक्ट गोडाऊनच्या दिशेने, कारण आज मालाची गाडी येणार होती। जाताना मध्येच भेटला अननपा, त्याला लिफ्ट दिली आणि त्याच्या कामाच्या इथे सोडला त्याला। आपली गाडी तर आली होती, बऱ्यापैकी खाली झाली होती, खाली करण्याचं काम सुद्धा चालू होतं। थोड्या वेळानं भूक लागली, म्हटलं आता काहीतरी नाश्ता तर करावाच लागेल, कारण अजून एक गाडी येणार होती। मस्तपैकी वडापावरती ताव मारला। दुसरी सुद्धा एक गाडी आली होती आपली मालाची, ती सुद्धा आम्ही खाली केलेली आणि त्याच्यानंतर ती गाडी गेली। त्याच्यानंतर आपलं पुढचं नियोजन झालं। दोन्ही गाडी खाली करेपर्यंत साधारण 2:30 वाजले। भूक तर जोराची लागली होती। नंतर बाळूमामा हॉटेलमध्ये गेलो, मस्तपैकी जेवणावरती ताव मारला। तर आत्ता आहे आम्ही डीपी जवळ आणि आहे आमच्या काकांचं दुकान। काका एक जिरा सोडा द्या। तर आमच्या एकदम तिठ्यावरती असणार आहे आमच्या काकांचं दुकान। काकांकडून आता आपण मस्तपैकी जिरा सोडा घेतलेला आहे। तर हा बघा मस्तपैकी एक छोटीशी गाडी, याला काय बोलतात आयुष? गाडा। गाडा, एक लहानपणीची आठवण। हे बघा फायनली आत्ता आहे मी रेल्वे स्टेशनला। आपल्या संदेश ओरपेंचं दुकान आहे। आपला मित्र खास भेटायला आलोय। हा बघा इकडे लपतोय, थोडंसं गिराईक चालू आहे इकडे। बरोबर रेल्वे स्टेशनला दुकान आहे, कधी आलात तर नक्की इथे काही सामान लागलं तर घ्या। डायरेक्ट रत्नागिरीमध्ये एंट्री केली आहे आणि आम्ही जातोय आता खाली। एक सरप्राईज आहे, तुम्हाला तिथे गेल्यावरतीच समजेल। शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला हे नाटक बघण्यासाठी आत्ता आम्ही आलोय आपल्या सावरकर नाट्यगृह रत्नागिरीला आणि गर्दी बघताय। नाट्यगृहाच्या बाहेर आहे ना भरपूर पुस्तकं लावलेली होती विक्रीसाठी आणि आमची नजर गेली फक्त एकाच पुस्तकावर। हे बघा, नक्की कमेंट करून सांगा। फायनली आता आतमध्ये थिएटरमध्ये आलोय आम्ही। थिएटरमध्ये गर्दी बघताय किती, आणि हे आहे नाट्यगृह आपलं रत्नागिरीचं। आता थोड्याच वेळात आहे ना सुरुवात होईल नाटकाला। 7चा होता टायमिंग, थोडासा लेट झाला परंतु होईल आता, बघूया। हा भारत आणि हा महाराष्ट्र आणि या सह्याद्रीच्या पर्वतरांगा, सह्याद्रीच्या पर्वतरांगात काही नाचर झाला हो। तिथला राजा कोण आहे? आता झालं बघा 1680। 74 मध्ये राज्याभिषेक म्हणजे आहा शिवाजी राजा। नाटक संपल्याच्या नंतर जोराची भूक लागली म्हणून गेलो डायरेक्ट खाऊ गल्लीमध्ये आणि आपण ऑर्डर दिली होती मस्तपैकी चिकन फ्रँकीची। आणि अशा प्रकारे ही चिकन फ्रँकी आहे, एकदम ज्युसी होती, खायला तर एकदम जबरदस्तच वाटत होती। दोघांनी मस्तपैकी चिकन फ्रँकीवरती ताव मारलेला आणि नंतर आपण निघालो आपल्या घराच्या दिशेने। तर म्हणजे आता व्हिडिओ इथेच संपते। जर का व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका।